लोकहितच्या संपादकीयमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. संपादकीयचा आजचा विषय आहे भाजप नेत्यांचे भिकार चाळे. या संदर्भामध्ये माझ्या साप्ताहिक शिवमार्गाच्या संपादकीयमध्ये सुद्धा हा विषय मी घेतला होता. आपण तो वाचला असेलच. नेमकं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये कसली स्पर्धा लागलेली आहे, असाच एक प्रश्न पडेल अशा पद्धतीची बेताल वक्तव्य सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याकडून, मंत्र्यांच्याकडून वारंवार सुरू आहेत. तर ही बेताल वक्तव्य आपण दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत, कारण ती महापुरुषांच्यावर आहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, अशा पद्धतीची त्याची ओळख आहे. आणि जिथं क्रांतीची बीजं पेरली जातात किंवा क्रांतीची ठिणगी जिथं पहिल्यांदा जाते, पेटली जाते, तो महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राची एक उज्ज्वल अशा पद्धतीची परंपरा आहे. आणि या महाराष्ट्राला संतांचा आणि महापुरुषांचा इतिहास आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्यानं उल्लेख करत आहोत. मग सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय कार्यकर्ते असतील, अगदी भारतीय जनता पार्टी सुद्धा याला अपवाद नाही. प्रत्येक वेळी या संदर्भामध्ये आपण बोलत असतो. मात्र याच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून याच महापुरुषांचा सातत्यानं अपमान होताना दिसत आहे. बरं, एखादी व्यक्ती आपण जीभ घसरली तर आपण समजू शकतो, परंतु वारंवार एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याचं, नेत्याचं वाक्य संपतंय न संपतंय, तो दुसरा मंत्री तशाच पद्धतीनं भरळण्याचं काम करताना दिसतोय. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये कसल्या पद्धतीची स्पर्धा लागली असाच प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. 2 दिवसापूर्वी आपण बघितलं असेल, भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष होते, आता ज्यांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून पद दिलेलं आहे, त्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी जी काही मुक्ताफळं उधळली आहेत ती अत्यंत हीन दर्जाची, हिनकस वृत्तीची, आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची वारंवार ज्या पद्धतीने हे सगळं होत आहे त्याच्यामुळे ते जाणीवपूर्वक केलेलं आहे काय, किंवा भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींनी कुणाला खुश करण्यासाठी हे केलं आहे काय, असाच प्रश्न सध्या. या अगोदर आपण आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची वक्तव्य आपण बघितली. खरं म्हणजे अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करण्यामध्ये भगतसिंग कोश्यारी पटाईत आहेत. कदाचित महाराष्ट्र नाही तर देशामधले अशा पद्धतीचे पहिले राज्यपाल असतील का ते ज्या राज्यामध्ये एखादा राज्यपाल जातो त्या राज्याचं खरं म्हणजे गुणगान गायचं असतात, परंतु त्या संस्कृतीलाच घाला घालण्याचं काम संपूर्ण देशामध्ये जर इतके काही राज्यपाल आता असतील आणि होऊन गेले असतील तर त्याच्यामध्ये भगतसिंग कोश्यारी यांचा एक नंबर लागेल की त्यांनी महाराष्ट्राला नेहमीच सापत्न वागणूक दिलेली आहे आणि महाराष्ट्राचा अपमान होईल अशाच पद्धतीचं, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान होईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी सातत्यानं केलेलं आहे. त्यांनी पण या संदर्भामध्ये नितीन गडकरींचा उदो करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या जमान्यातील आदर्श आहेत आणि आजच्या जमान्यातील आदर्श नितीन गडकरी आहेत असा एक नवा जावई शोध त्यांनी लावला. त्याच्यानंतर ते सुधांशू त्रिवेदी त्यांनी पण सावरकरांच्या मुद्द्यावर आगडोम उसळला असताना त्याविषयी बोलता बोलता त्यांनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा 5 वेळा अपमान केलेला आहे. खरं म्हणजे हा इतिहास त्यांच्या पिताश्रींनी लिहिला आहे की काय असं शंका मनामध्ये आहे. सगळंच नवीन शोध लावण्याचा प्रकार ह्या पद्धतीनं सुरू आहे. पुन्हा ते आपले प्रसाद लाड ह्या महाभागांनी तर अशा पद्धतीनं इतिहासाची मांडणी लिहिली की रायगडावरच छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण झालं. म्हणजे इतिहास ज्यांना माहिती नाही महाराष्ट्राचा तेच या महाराष्ट्रातून आमदार खासदार होतात, हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. म्हणजे एका बाजूला आम्ही आमच्या संस्कृतीचा वर्णन करता गौरवोद्गार काढत असतो, अभिमानानं वर्णन करत असतो, त्याच महाराष्ट्राचा इतिहास या लोकांना माहीत नाही ते महाराष्ट्राचे आमदार खासदार होतात. यापेक्षा वेगळं दुर्दैव काय असू शकतं. आता चंद्रकांत दादा पाटील यांनी तर अशा पद्धतीचा, खरं म्हणजे उच्च शिक्षण मंत्र्यांनी जर अशा पद्धतीची नीच दर्जाची जर वक्तव्य केली तर काय समजायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे 3 लोकांनी खरं म्हणजे बहुजन समाजामध्ये शिक्षणाची गंगोत्री आणली. म्हणजे बहुजन समाजामध्ये शिक्षणाची गंगोत्री आणली या विरोधात कदाचित भारतीय जनता पार्टी किंवा RSS असू शकते, परंतु भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले हे तर मराठा समाज आहेत, त्यांना हे अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याची इच्छा का झाली. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सगळ्या लोकांनी ज्या काही शिक्षण संस्था उभ्या केल्या या शिक्षण संस्था उभ्या करण्यासाठी त्यांनी भीक मागितली. म्हणजे चंद्रकांत पाटील सारख्या माणसाला जर भीक आणि देणगी यातला फरक कळत नसेल तर त्या माणसाला उच्च शिक्षण मंत्री कसं काय केलं हा एक मोठा म्हणजे प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचा आहे. आणि विशेष म्हणजे या चंद्रकांत दादा पाटलांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं हे विशेष आहे.
म्हणजे याची सुद्धा जाण त्यांना राहिलेली नाही. आपण एका बाजूला अगदी आपले जुने शिक्षक वगैरे असतील ते दिसले तर आपण नतमस्तक होतो. त्यांच्याबद्दल 4 शब्द चांगल्या पदाने होतो. आपण ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेचा सुद्धा आपल्याला अगदी शेवटपर्यंत अभिमान असतो. परंतु ज्या शिक्षण संस्थेची निर्मिती कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली आणि त्या शाळेमध्ये शिकणारे चंद्रकांत दादा पाटील कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणासाठी त्यांनी भीक मागितली अशा पद्धतीची जर वक्तव्य जाहीर भाषणामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या समोर करत असतील तर चंद्रकांत दादांच्या निषेध करण्यासाठी शब्द तरी कोणते वापरावेत असा प्रश्न पडेल. आणि म्हणून एकूणच भारतीय जनता पार्टीने हे ज्या काही पद्धतीचं सुरू केलेलं आहे म्हणजे महापुरुषांचा अपमान करण्यासारखे ते एक प्रकारे एक भिकार चाळे आहेत असं मला सातत्यानं वाटतंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर साहजिकच आहे भावना भडकतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या. आणि म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता ज्यावेळी त्यांच्यावर शाई फेकतो एका बाजूला त्यांचं हे वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आगडोम उसळल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या चिल्यापिल्यांच्यामध्ये चिडीचूप होतं. परंतु चंद्रकांत पाटलांवर शाई फेकल्यानंतर मात्र त्याच्यासाठी आंदोलन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची स्पर्धा लागली जणू. म्हणजे आम्ही किती भारतीय जनता पार्टीचे आणि चंद्रकांत दादा पाटलांचे समर्थक हे आहोत हे सांगण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये निषेधाची आंदोलनं. बरं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं शाईफेक आंदोलन झालेलं आहे का? आणि जर एखादं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं करत असेल तर यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अशा पद्धतीचे शाईफेक आंदोलन झालेले आहेत. कहर म्हणजे चंद्रकांत पाटलांनी ज्यांनी शाई फेकली त्याच्यावर 307 अशा पद्धतीचा कलम लावलेला आहे. म्हणजे शाई फेकून जर माणसाचा मृत्यू होतो किंवा माणसाची हत्या करण्याचा प्रयत्न होतो हाही एक नवीन शोध. म्हणजे विकार चाळे नाही तर याला आणखीन वेगळा कोणता शब्द वापरता येईल. तर या पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टीचं सगळं चाललंय ते एकूणच बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या संतांचा महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा सातत्यानं अपमान करण्याची मालिका या भारतीय जनता पार्टीच्या चिल्यापिल्यांच्याकडून होताना दिसते. आणि या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं वक्तव्य झाल्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटलांनी ही शूटिंग करणाऱ्या पत्रकाराचा शोध लावा आणि त्यालाही अटक करा नाही तर मी पोलीस स्टेशनला जाऊन आंदोलन करेल अशा पद्धतीची वक्तव्य केली. अर्थात चौथ्या स्तंभाची ताकद त्यांना कदाचित माहीत नसेल. जेव्हा माहीत झाली त्यांनी जाहीरपणे माफी मागितली. परंतु एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी ही सगळी चिडीपी अशा पद्धतीचा महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा सातत्यानं अपमान करते आणि मग आगडोम उसळल्यानंतर माफी मागायची आणि मुद्दा संपवा अशा पद्धतीचं आवाहन करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी नाना पटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी या संदर्भामध्ये बोलताना सांगितलं की माफी मागण्यायोग्य नाहीच आहे. त्यावेळी सुद्धा त्यांनी त्यांच्याबद्दल बोलताना जो काही अतिरेक नाना पटोल्या वगैरे अशा पद्धती शब्द म्हणजे सत्तेची किती मगरुरी चंद्रकांत दादा पाटील किंवा भारतीय जनता पार्टीच्या एकूणच लोकांना आलेली आहे हेच याच्यावरून दिसतं. तर म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करण्याची भूमिका त्यांना जर कोणी दिली असेल तर ते त्यांचा तो प्रश्न असेल. परंतु या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सहज वक्तव्य व्यक्त करायची आणि नंतर माफी मागायची म्हणजे माफी मागल्यानंतर प्रश्न सुटतो का? तर अशा पद्धतीचं तुम्हाला जर काही वाटत असेल तर यापुढे ते खपून घेतलं जाणार नाही. भारतीय जनता पार्टीचे हे भिकार चळे भारतीय जनता पार्टीच्या ज्या पद्धतीनं अशा वक्तव्य जो कोण करीत असतील त्यांनी तातडीनं बंद करावेत. तर म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना जर असं वाटत असेल की हे चुकीचं होतंय तर या संदर्भामध्ये अगदी सक्त ताकीद देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. परंतु असंही होताना दिसत नाही. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकाही व्यक्तीचं असं वक्तव्य आलं नाही की चंद्रकांत दादा पाटलांचं चुकलं म्हणून. त्याच्यामुळं त्यांच्या एकूणच अजेंड्यावरच हा विषय आहे की काय अशा पद्धतीचा प्रश्न सध्या पडलेला आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी वारंवार त्यांचे अनेक पदाधिकारी वारंवार अशा पद्धतीची चुकीची वक्तव्य करत आहेत. हे भिकारचळे भारतीय जनता पार्टीने तातडीने बंद करावे ही सामान्य जनतेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. अन्यथा बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र हा क्रांतिकारक इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये क्रांतीची ठिणगी पेटली जाते आणि आपण अशाच पद्धतीची बेताल वक्तव्य जर बरळत राहिलात तर इथंही आपल्या विरोधामध्ये क्रांती पेटल्याशिवाय राहणार नाही. इतकी वेळ येण्यापेक्षा आपण आताच सावध व्हा आणि ज्या महाराष्ट्रामध्ये राहता ज्या महाराष्ट्रानं तुम्हाला निवडून दिलेले ज्या महाराष्ट्राचं तुम्ही मंत्री आहात ज्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे तुम्ही पदाधिकारी आहात तर याचा अभिमान बाळगा आणि यापुढे तरी महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा हीन दर्जाची होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्या. एवढंच आज संपादकीच्या माध्यमातून आपल्याला सांगणं आहे.
प्रेक्षकांनो नमस्कार. लोकहिंद चॅनलच्या माध्यमातून आपण एक नवीन कार्यक्रम आता सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे शाळा आणि आठवणी. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये शाळा आलेली आहे. प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, उच्च माध्यमिक असेल, अगदी कॉलेजपर्यंत. त्याच्यानंतर आपलं जीवनमान बदललेलं आहे किंवा आपण वेगळ्या कुठल्या तरी कामधंद्याला लागलेलो आहे. मात्र या सगळ्या टप्प्यांच्यावर आपल्या काहीतरी आठवणी दडलेल्या आहेत. काही कडू आठवणी आहेत, काही गोड आठवणी आहेत, आणि त्या गोष्टींना उजाळा द्यायचा या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत, ज्याचं नाव आहे शाळा आणि आठवणी. आपण या कार्यक्रमामध्ये अवश्य सहभाग घ्या. आपल्या प्राथमिक शाळेमधल्या आठवणी सांगा, माध्यमिक शाळेच्या आठवणी सांगा, अगदी कॉलेज जीवनाच्या आठवणी सांगा. आणि त्या आठवणीच्या नंतर आता आपल्याला कसं वाटतंय, कालची शाळा, आजची शाळा याच्यामध्ये काय फरक वाटतोय, कालचे आपण विद्यार्थी म्हणून किंवा आजचे विद्यार्थी यांच्यामध्ये काय आपल्याला तफावत जाणवते, काय फरक जाणवतो, या सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या मुलाखती लोकहिंद चॅनलच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. आपल्याला आव्हान आहे की आपल्याही आठवणी दडल्या असतील, आपल्यालाही त्या व्यक्त करायच्या असतील, आणि त्याच्यासाठीच आम्ही हे व्यासपीठ घेऊन येतोय. मला खात्री आहे या कार्यक्रमामध्ये आपण याल आणि आपल्या आठवणी नक्की सांगाल. लोकहिंद न्यूज चॅनल आपल्या कार्यक्रमामध्ये आपली वाट बघत आहे.